अच्छा, हा आता करते. ओके. हम्म. सो काही काही फॉल्टी थॉट्स असतात, फॉल्टी विचार, फॉल्टी गोष्टी असतात, ज्याच्यात काहीच तथ्य नसतं आणि त्या आपल्याला खूप हे करत असतात. ते आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असतात. आणि ते जे आहे आपलं बिलीफ बनतं, तो विश्वास बनतो. लहानपणी तुम्ही ऐकलं असेल, कोणी कोणी असं म्हणजे म्हणतं एखाद्या, म्हणजे आम्ही जेव्हा रिट्रीटला गेलो होतो, खोपोली रिट्रीटला, तेव्हा आम्ही 3-4 पार्टिसिपंट्स कडून ऐकलं होतं. ती म्हणायची की तिची आजी तिला म्हणायची की तू ना अशी टॉमबॉय सारखी राहते, म्हणजे असं एकदम मुलासारखी राहते. मग तुझं लग्नातच असं हे होईल, तू तर लग्नच होऊ शकत नाही, तू तर अशीच आहे. सो त्या डेट पर्यंत सुद्धा त्या मुलीचं लग्न झालेलं नव्हतं. असे 3-4 उदाहरणं आम्ही बघितली. प्राजक्त, तुला आठवतंय? हो मॅम. हा. तशी 3-4 मुली होत्या की ज्यांचे ते बिलीफ आहे, ज्यांना बाहेरून मिळाली होती, त्यांच्या नातेवाईकांकडून, ते त्यांच्या आयुष्यामध्ये अजूनही तेवढाच ठाम असं म्हणजे ते चालू होतं. ते स्वतःला त्यांच्यातून त्यांनी काढलेलं नव्हतं. तर हे बिलीफ आपण आपल्या स्वतःला स्वयंसूचना चांगल्या देऊनच काढू शकतो. ओके. आज जसं आता आहे की आपलं बिलीफ पैशाबद्दलही असू शकतं, है ना. ते आपलं हेट्रो सजेशन जे असतं ना, बाहेरचं मिळतं ते. तर तेव्हा आपण कंटिन्युअस आपल्या त्या थॉट प्रोसेसला जर चेंज केलं, तर आपण ते जे दुसरे जुने जुने बिलीफ आहे त्याला काढू शकतो. आपण काय करायचं, जसं मी काल सांगितलं, जसं आम्हाला दीप्ती मॅम म्हणतात की एका कानाने ऐका आणि त्याच कानातून काढा. एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानातून काढा असं करू नका. कारण इथून गेलं तर इथून जाताना त्याला इकडनं जावं लागेल, म्हणजे त्याचा प्रवास असा जाईल ना. बुद्धीच्या आतमध्ये येऊच देऊ नका. इधर से सुनो और इधर से निकाल दो. म्हणजे एकाच कानाने ऐकायचं आणि त्याच कानाने बाहेर काढायचं. तो त्याच्या आपल्याला डोक्यात शिरू द्यायच्या त्या गोष्टी, जर आपल्याला कोणी काही म्हणत असेल तर. ओके. काही काही मुलं असतात, लहान लहान मुलांना आपण कधी कधी आई म्हणते, अरे बाबा स्वेटर घाल, स्वेटर नाही घातलं तर सर्दी होईल, चॉकलेट खाऊ नको, दात खराब होईल. हे सगळे सजेशन्स आपल्याला म्हणजे कंटिन्युअस काही काही आई आपण मुलांना देत असतात. आणि मग ते तसंच 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 त्यांच्यासमोर चित्र उभं राहत असतं. सो आपल्याला कसे सजेशन द्यायचे. हा जो व्यक्ती होता, हा एका नाते म्हणजे डॉक्टर जोझफ मर्फीनी ही जी स्टोरी सांगितलेली आहे, ही त्यांच्या याच्यातलीच घडलेली आहे, नातेवाईकाची. जे म्हणजे अमेरिकेमध्ये असं क्रिस्टल असतं मोठं, आणि त्या क्रिस्टल बॉलवरती असे हातात फिरवून फिरवून त्याच्यामध्ये त्याचं ते भविष्य दिसतं. तर ते भविष्य जेव्हा त्या महिलेला त्या व्यक्तीने विचारलं, तेव्हा त्याला त्या व्यक्तीचं जे हृदय होतं ते खूप कमकुवत, म्हणजे स्ट्रॉंग नव्हतं. म्हणजे कुणी काही म्हटलं की तो लवकर ते पूर्ण त्याचे इमोशन्स, थॉट सगळं पूर्ण बॉडी मधलं सगळं हे यायचं आणि तो ऍक्सेप्ट केला त्याने. सो हृदय कमकुवत आहे आणि त्यामुळे काय झालं, तुझं अमावस्येला मृत्यू होईल, असं त्यांनी त्या लेडीजने त्या माणसाला सांगितलं. आणि ऑलरेडी त्या तसं असल्यामुळे त्यांनी त्याचं सगळं ऍक्सेप्ट करून टाकलं. आणि हे ऐकून त्या नातेवाईकाला बसला धक्का. मग सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींना बोलावून त्यांनी व्हील चेंज केली. सगळं जे जे सांगायचं ते सांगितलं, वकिलाला भेटला. आणि मला आणि नातेवाईकांना सांगितलं, नातेवाईकांनी हे नाही म्हटलं की अरे नाही नाही असं सगळं होत असतं, असं काहीच नाहीये, मी काही सांगते असं म्हटलं नाही. त्यांनी अजून हो हो हो, ती खूपच छान आहे, तिचं तर भविष्य कधीच खोटं ठरू शकत नाही, आता तसंच होणार आहे. असं कंटिन्युअस डेली जिथे 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 तो लोकांशी बोलायचा, लोक त्याला हेच सांगायचे. मग त्याचा इतका ठाम विश्वास बसला की आता असंच होणार आहे. आणि जसं जसं अमावस्या जवळ आली, तसं तसं त्या व्यक्तीचं काय झालं की त्याचे बॉडी सेल तसेच रिॲक्ट होऊ लागले. तो असा एकदम लिफ्ट असं स्वतःला हे केलं. म्हणजे 1 महिन्यापूर्वी जो व्यक्ती खूप आनंदी, उत्साही आणि निरोगी होता आणि खूप एनर्जेटिक होता, तो व्यक्ती एकदम पेल असा आजारी दिसू लागला. अमावस्येच्या दिवशी त्याला बरोबर हृदयविकाराचा धक्का लागला आणि तो मरण पावला. आणि हे त्याचं मृत्यूचं कारण बनलं. हे कोणाला कळलंच नाही. कारण आपणही हेच करतो. जसं माझं पर्सनली जर माझं बघितलं तर, मला फक्त लग्न जुळत नव्हतं त्याचं मेन कारण वेगळं काही असेल. म्हणजे मी स्वतः काहीतरी प्रेझेंटेबल नसेल किंवा होऊ शकते, म्हणजे जरुरी नाही ना. पण आमच्याकडे जसं वेगवेगळं, नारायण नागबली करा, नाशिकला जा,
मग हे पूजा करा, मग ते पूजा करा, कंटिन्युअस. नाही, त्यांनी सांगितले आणि मला तर लास्ट जसं या व्यक्तीला सांगितलं होतं ना, की तुमचा मृत्यू होणार आहे अमावस्येला. तर मला आमच्या तिथे अकोल्याला एक ज्योतिषीकडे जेव्हा मी गेली होती, मला अजूनही आठवतं. मी आणि माझ्या बाबा गेलेलो. तेव्हा मग त्या व्यक्तीने माझ्या बाबांना सांगितलं की तुमच्या मुलीचं हे 2009, दिस इज द लास्ट इयर. या वर्षी जर तुमच्या मुलीचं लग्न नाही झालं तर ती आयुष्यभर तशीच राहणार, तिचं लग्न होणार नाही. आणि ते वाक्य ऐकल्यानंतर माझ्या वडिलांना खूप वाईट वाटलं होतं. आम्ही जेव्हा अकोले ते अमरावती प्रवास केला एसटीने, तो जो प्रवास होता परतीचा आमचा, इतकं म्हणजे असं होतं की बापरे, हे कसं काय सांगितलं त्या व्यक्तीने. आणि ठीक आहे, आम्ही ते एक्सेप्ट नाही केलं किंवा आमच्या डोक्यात ते नव्हतंच. झालं. त्याच वर्षी माझं लग्न झालं. सो असं आपल्याला कधी कधी होतं. तेव्हा आपण ते ऍक्सेप्ट करायचं की नाही? जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं असतं, मी त्या गोष्टी जर मी त्यावेळेस ऍक्सेप्ट केल्या असते की नाही नाही, आता झालं, आता माझं होणारच नाही, तर होऊ शकते माझ्या डोक्यामध्ये न्यू कल्पना आली नसती किंवा मला जो न्यूजपेपर मला कुणीतरी दाखवला, मी त्याच्यावर रिॲक्टही केलं नसतं आणि माझं लग्न आज जुळलं नसतं आणि मी एक खूप छान लविश जीवनात जगती आहे, ते मी कदाचित नसती जगले. सो माझी खात्री आहे की आपल्यापैकी असे अनेक मूर्ख लोक, म्हणजे असे खूप काही अंधश्रद्धा आपण पाहिलेले आहे. काही काही लोक अंधश्रद्धेने वागतात आणि त्या रहस्यमयी अनियंत्रित नाहीत. खूप लोक आहे अशा शक्तिशाली सूचना आपल्या अंतर्मनात घेतात आणि त्या भविष्य व्यक्तीच्या सामर्थ्यावर त्याचा विश्वास होता, म्हणून त्याची भविष्यवाणी पूर्णपणे त्यांनी स्वीकारली. कारण त्याला वाटलं की नाही, जो भविष्य सांगतोय ना, तो खूप सामर्थ्यवान आहे, त्याचं बिलकुल खोटं होऊच शकत नाही. हे जेव्हा त्यांनी पूर्णपणे स्वीकार केलं, तेव्हा ते खरं झालं. ऍक्च्युली त्या व्यक्ती, ती जी लेडी होती जी भविष्य सांगणारी, तिच्याकडे अशी काही खूप शक्ती नव्हती किंवा तिच्याकडे लोकांना मारण्याची ताकद पण नव्हती तिच्या सूचनेमध्ये. पण व्यक्तीच्या त्या मनाचे जे नियम होते, नकारात्मक सूचना जेव्हा त्यांनी स्वीकारली, त्यांच्या त्या अंतर्मनात गेली आणि त्याप्रमाणे ते घडलं. जर त्यांनी ते ऐकलं नसतं, तर एखादा फुसका बॉम्ब म्हणतो ना आपण, म्हणजे तो जो टाकलेला जसा युद्धनौकेवर फेकलेला एक पत्र्याचा बाण असं म्हटलं त्यांनी, मग ते हे झालं असतं. जर त्यांनी ऍक्सेप्ट नसतं केलं तर तो हे झालं असतं, खोटं ठरलं असतं. पण ते त्यांनी खरं करून, म्हणजे त्याच्या विश्वासामुळे ते खरं झालं. त्याचा विश्वास होता ठाम की नाही, ही सांगते ना म्हणजे होणार, मी नक्कीच मरणार. त्याप्रमाणे त्याचे बॉडी सेल रिॲक्ट करत गेले, करत गेले, करत गेले आणि द डे तो आला, अमावस्या, त्या दिवशी त्याने त्याचं जीवन संपलं. दुसऱ्यांच्या सूचनामध्ये ताकद नसते. तुम्ही त्याला पॉवर द्याल तेव्हा ते ताकदवान बनेल. तुम्हाला तुमची मानसिक संमती त्याला द्यावी लागेल, ती स्वीकारावी लागेल, तेव्हा तो विचार खरा बनतो. मग आपली मानसिक शक्ती एवढी, विचार तुम्ही क्षमता व्यवस्थित करा की मला कुठला विचार घ्यायचा आहे दिलेला दुसऱ्याने, तो काय माझ्यासाठी चांगला आहे वाईट आहे. आपली मानसिक संमती का द्यायची की नाही द्यायची हे आपण ठरवायचं आहे. त्या व्यक्तीने स्वतःची मानसिक संमती दिली, तो विचार त्याच्या अंतमध्ये गेला, विचार त्याची कल्पना बनली, आणि त्याचं ते अवचेतन मन, मग त्यांनी पूर्ण ताकद लावली ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि ते प्रत्यक्षात आलं. विचार व कल्पना, विचार काय म्हणते, कल्पना, आणि मग ते अवचेतन मनामध्ये जातं. तुमचे विचारच तुमचं जीवन घडवतं. चांगले विचारच आपल्या डोक्यात घ्यायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा माझ्याकडे जर एवढी शक्ती आहे की मी विचार निवडू शकते, मी माझं आरोग्य निवडा, विपुलता निवडा, आपल्याकडे काय पाहिजे आपल्याला ते निवडायचं आहे. आपण कुठला थॉट घेतला पाहिजे. जर मला कोणी म्हटलं तू अशी आहेस, मी का ऍक्सेप्ट करू? मला नाही ऍक्सेप्ट करायचं, कारण की मला माहित आहे की हे माझ्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे. चला पुढे, मुख्य आधार वाक्याची शक्ती. आपले आणि मन. अजून एक गोष्ट अशी मला सांगायची की भविष्य जे असतं ना, ते बाळ म्हणजे लहान बाळ असतं, तेव्हा जेव्हा सांगितलं जातं की तुमचं बाळ असं आहे, त्याचं तसं, या प्रकारे हे सांगतात ना, ते झालं, तो जेव्हा जन्मतो तेव्हा त्याचं ते कर्म सोबत जोडून आलेलं ते बरोबर आहे. पण तो जसं जसं पुढे होतो, मोठा 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 होत जातो, किंवा आता 50व्या वर्षी तो गेला आणि तेव्हा त्यांनी ऐकलं 75व्या वर्षी, तेव्हा तो जो मोठा होत आला, तो जो त्याचा पिरियड होता, चाइल्डहुड ते यंग येपर्यंत,
तोपर्यंत त्याचे विचार किती बदलले असतील, किंवा त्याच्या याच्यामध्ये खूप काही बाहेरून त्याला हेट्रो सजेशन, ऑटो सजेशन येत येत तसं तसं तुमचं ते डेस्टिनी चेंज होत असते. बरोबर आहे. तर भविष्य हे ठीक आहे, तुम्ही थोडंफार ऐकलं. आणि मला अजून एक उदाहरण द्यायचं आहे. आमच्या अमरावतीतली म्हणजे मी स्वतः सत्य घटना आहे ती. सरिता, डॉक्टर सरिता कडू म्हणून माझ्या मी ज्यांच्याकडे ट्युशन घ्यायला जायची, मी होम ट्युटिंग करायची. तर त्यांची मुलगी जी होती ती थोडीशी डम अँड डेफ म्हणतात ना, तिला ऐकू नाही यायचं. तर ऍज अ स्पेशल ट्युटर म्हणून मी तिथे त्यांच्याकडे जायची. तेव्हा मला सहज असं मी ऐकलं होतं की ज्योतिषांनी सांगितलंय की ही मुलगी जास्त दिवस राहणार नाही, अशीच आहे असं. ते पण मॅमने ते ऍक्सेप्ट केलं नव्हतं. आमच्या डॉक्टर सरिता कडू मॅडम त्या मेंटली रिटार्डेड, फिजिकल चॅलेंजेस मुलं जे असतात त्यांच्याकडे त्यांची शाळा पण होती, प्लस त्या कॉलेजवर लेक्चरर पण आहे. तर त्यांनी ते ऍक्सेप्ट नाही केलं. त्यांनी इतक्या जिद्दीने त्या मुलीला इतकं छान शिकवलं. म्हणजे मी जायच्या आधी तिचे बुक्स असे तयार असायचे, पूर्ण क्वेश्चन्स लिहून, की कीर्ती तू हिला हे दे. कीर्ती, ती मुलगी आज डॉक्टर आहे नागपूरला. त्या आईने ते ऍक्सेप्टच केलं नाही की माझी मुलगी असं काही होईल. ते समजत त्यावेळेस जर त्या आईने ते ऍक्सेप्ट केलं असतं भविष्यवाणी, तर ती आज डॉक्टर झालीच नसती. सो विचारांमध्ये मोठी ताकद आहे. 45 पेज ना आता. येस. मुख्य आधार वाक्याची शक्ती. आपले मन हे सिलॉजिझम सारखे कार्य करते. सिलॉजिझमचा अर्थ दोन विधानांवर आधारित अनुमान किंवा तर्क करण्याचे शास्त्र. याचा अर्थ असा की तुमचे चेतन मन खरे मानत असलेला मुख्य आधार तुमचे अंतर्मन कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचवेल हे ठरवते. प्रश्न किंवा समस्या काय आहेत हे महत्वाचे नाही. जर पूर्वतयारी खरी असेल तर निष्कर्ष खरा असला पाहिजे. उदाहरणार्थ, प्रत्येक गुण प्रशंसनीय आहे. दयाळूपणा हा एक गुण आहे म्हणून दयाळूपणा प्रशंसनीय आहे. हम्म. सिलॅलिझम सारखं कार्य करतं मन. सिलॅलिझमचा अर्थ आपल्याला पुन्हा दुसरा कळेल का कुठे? गुगल बाबांना विचारा. सिलॅलिझम. ठीक आहे. आपलं जे मन आहे ते एक विधानावर कार्य करतं. म्हणजे अनुमान आणि तर्क हे करण्याचं एक शास्त्र असतं. सो असा अर्थ होतो की चेतन मन खरे मानत असलेला मुख्य आधार तुमचे अंतर्मन कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचेल हे ठरवतं. म्हणजे आपलं जे कॉन्शियस माइंड आहे. बघितलं का तू प्राजक्ता? बघितलं मॅम, पण ते स्पेलिंग मुळे वेगळंच काय काय येत आहे. अच्छा अच्छा, ओके. ठीक आहे, मी बघते नंतर सांगते. सो अनुमान आणि सिलॅलिझम एक पकडा. वजावट असंच आहे. सिलोलिझमचा अर्थ दिलाय अनुमान आणि वजावट असा होतो. तर्कावर आधारित असलेल्या वजावटीला वजावट ओके. म्हणतात. सिलॅलिझम दिस इज लाईक एक सेंटेन्स आहे. विधान म्हणजे सेंटेन्स. विधानावर आधारित असले, आता एखाद्या सेंटेन्सवर त्याचा आपण काय अनुमान लावतो, म्हणजे काय पॉसिबिलिटी किंवा काहीतरी आपण एक रिझल्ट देऊ, किंवा तर्क तर्क करू त्या त्या सेंटेन्सचं, हे करण्याचे एक शास्त्र म्हणजे सिलॅलिझम. याचा अर्थ असा आहे की तुमचं जे चेतन मन आहे, ते जे चेतन मन आहे त्यांनी जर म्हटलं की यस दिस इज ट्रू, याचा आधार घेऊन हे जे तुमचं अंतर्मन आहे ते त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचेल, हे तो ठरवतो. जसं त्यांनी आपण मागे म्हटलं होतं की तो एक चौकीदार म्हणून काम करतो. त्याला कळतं हे खरं आहे, चांगलं आहे काय नाही, आणि मग तो फिल्टर होऊन तिकडे जातं. आणि अवचेतन मनाला कळत नाही ना काय खरं काय काय.
पण तो जेव्हा तिथपर्यंत जाईल, त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचेल आणि मग तो ठरवतो की येस, हे कम्प्लीट करायचं आहे. ते ठरवतो आणि मग त्याप्रमाणे तो निष्कर्ष काढून ते ठरवतं. सो प्रश्न किंवा समस्या काय आहे महत्वाचं नाही, पण पूर्वतयारी जर खरी असेल तर त्याचा निष्कर्ष खरा असला पाहिजे. उदाहरणार्थ, प्रत्येक गुण हा प्रशंसनीय आहे, दयाळूपणा पण हा एक गुण आहे, म्हणून दयाळूपणा प्रशंसनीय आहे. पुढे अजून मी सांगते याच्यावर दुसरं उदाहरण, तोपर्यंत वाचून घे. हो. सर्व निर्माण केलेल्या गोष्टी बदलतात आणि नष्ट होतात. इजिप्शियन पिरॅमिड मानवाने तयार केलेल्या वस्तू आहेत, त्यामुळे पिरॅमिड बदलतील आणि नष्ट होतील. पहिल्या वाक्याला प्रमुख आधार वाक्य असे म्हणतात आणि योग्य आधार वाक्य योग्य निष्कर्षापर्यंत नेते. न्यूयॉर्क शहरातील टाउन हॉलमध्ये एका कॉलेजच्या प्राध्यापकांनी माझे विचारमंथन करणारे भाषण ऐकले. ते मला नंतर भेटायला आले. त्यांनी मला सांगितले, माझ्या आयुष्यात सर्व काही चुकीचे घडलेले आहे. मी माझे आरोग्य, संपत्ती, मित्र गमावले आहेत. माझ्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत काही ना काही गोंधळ होतो. मी त्यांना समजावून सांगितले की त्यांच्या समस्या तार्किकदृष्ट्या त्यांच्या आत्मविध्वंसक मुख्य कारणामुळे उद्भवल्या आहेत. त्यांचे जीवन बदलण्यासाठी त्यांना त्यांच्या विचारांमध्ये एक नवीन मुख्य आधार स्थापित केला पाहिजे. त्यांच्या अंतर्मनाची अमर्याद बुद्धिमत्ता त्यांना आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक समृद्ध करेल, मार्गदर्शन करेल आणि समृद्ध करेल, हा विश्वास त्यांना स्वीकारावा लागेल. जेव्हा ते असे करतील, तेव्हा त्यांचे अंतर्मन त्यांना आपोआप सुज्ञ निर्णय घेण्यासाठी, त्यांचे आरोग्य चांगले करण्यासाठी आणि त्यांची गेलेली मनशांती परत मिळवून देण्यासाठी काम करायला सुरुवात करेल. त्या प्राध्यापकांनी त्यांचे जीवन कसे असावे याचे संपूर्ण चित्र तयार केले आणि त्यांचे मुख्य आधार वाक्य होते, अनंत बुद्धिमत्ता मला सर्व प्रकारे मार्गदर्शन करत आहे. मी पूर्णपणे निरोगी आहे आणि माझ्या मन आणि शरीरात सुसंवाद आहे. माझ्याकडे सौंदर्य, प्रेम, शांतता आणि विपुलता आहे. योग्य कृती आणि दैवी आदेशाचे तत्व हे माझ्या संपूर्ण आयुष्यावर नियंत्रण ठेवतात. मला माहित आहे की माझा मुख्य आधार जीवनाच्या शाश्वत नियमांवर आधारित आहे आणि मला माहित आहे, जाणवते आणि विश्वास आहे की माझे अंतर्मन माझ्या चेतन मनाच्या विचाराला, स्वरूपाला अनुसरून प्रतिसाद देत असते. खालचा पण पॅरेग्राफ वाचून घे. नंतर त्यांनी मला त्यांच्या प्रगतीबद्दल माहिती दिली आणि लिहिलं, मी दिवसातून अनेक वेळा माझ्या मुख्य आधार वाक्यांची विधानं हळूहळू, शांतपणे आणि प्रेमळपणे पुनरावृत्ती केली. मला जाणवत होते की ती वाक्य माझ्या अंतर्मनात खोलवर झिरपत आहेत. मला खात्री होती की मनाच्या नियमांच्या आधारे मला याचे चांगले निकाल नक्कीच मिळतील. तुमच्याशी झालेल्या संभाषणासाठी मी खूप आभारी आहे आणि मी देखील सांगू इच्छितो की माझ्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये खूप सुधारणा झाली आहे. तुम्ही सुचवलेला उपाय उपयुक्त ठरत आहे. आवाज नाही येत. नाही.
हॅलो, आता येतोय? हो. अरे वा यार, म्यूटला अनम्यूट काहीतरी. इजिप्शियन पिरामिड जे मानवाने तयार केलेल्या वस्तू आहे, ती पिरामिड बदलतील आणि नष्ट होतील. ओके. सो आता पहिल्या वाक्याला मुख्य आधार वाक्य असे म्हणतात, म्हणतात आणि योग्य आधार वाक्य हे निष्कर्षात येते. ओके. सो फर्स्ट सेंटेन्स, इजिप्शियन पिरामिड मानव तयार केलेल्या वस्तू आहेत आणि त्यामुळे पिरामिड बदलतील आणि नष्ट होतील. पहिलं वाक्य काय होतं की ती जी पिरामिड आहे ते एक मानवाने तयार केलेलं मॅन मेड थिंग्स आहे. सो मॅन मेड थिंग्स चेंज होतील किंवा नष्ट होतील. हे झालं या पहिल्या सेंटेन्सवरचा दुसरं सेंटेन्स. म्हणजे पहिलं सेंटेन्स आहे, दुसऱ्या सेंटेन्सचा आधार म्हणून आपण त्याचा एक निष्कर्षापर्यंत पोहोचलो, त्याचा एक आपण रिझल्ट काढला. ओके. जसं याच्या आधी जसं होतं ना, हे थोडं तुम्हाला नसेल कळलं की प्रत्येक गुण प्रशंसनीय आहे, दयाळूपणा हा एक गुण आहे. पहिलं सेंटेन्स हे होतं, दुसरं सेंटेन्स हे होतं. मग त्याचा रिझल्ट काय निघाला, तर दयाळूपणा प्रशंसनीय आहे. क्लिअर आहे हे? जर कुणाला नसेल याच्या आधीच कळलं तर प्लीज विचारा. म्हणजे पूर्ण क्लिअर झालं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये काय तुम्ही जे आता वाचताय किंवा मी एक्सप्लेन करतेय, तर एवढं तुम्हाला कळलंय ना की फर्स्ट सेंटेन्स आणि सेकंड सेंटेन्स त्याच्यावर त्याचा रिझल्ट, त्याचा निष्कर्ष निघतो. ओके. त्याचा आधार धरून त्या याचा निष्कर्ष निघालाय. सो न्यूयॉर्क शहरामध्ये जेव्हा कॉलेजचे प्राध्यापक होते, त्यांनी जेव्हा जोझेफ मर्फीचं जे भाषण ऐकलं न्यूयॉर्क शहरातील टाउन हॉलमध्ये, एका कॉलेजच्या प्राध्यापकांनी विचार मंथन करणारे भाषण ऐकले आणि तेव्हा ते भेटायला गेले आणि त्यांनी सांगितले की माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चुकीच्याच घडत आहे. माझं आरोग्य चांगलं नाही, माझी संपत्ती, मित्र सगळं मी गमावलेलं आहे. या माझ्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत त्यांना काही म्हणजे त्यांच्या स्वतःच्या संबंधित, त्यांच्या स्वतःच्या रिलेटेड असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सगळा गोंधळ होता. मग डॉक्टर जोझेफ मर्फीने त्यांना समजून सांगितलं की हे जे आहे, ह्या ज्या समस्या आहे, ह्या तुमच्या हेट्रोसजेशन म्हणजे समस्या तार्किक दृष्ट्या त्यांच्या स्वतःच्या जे स्वतः त्यांनी दिलेले सजेशन्स होते त्याच्यामुळे उद्भवले आहे. त्यांना त्यांचं जीवन जर बदलवायचं असेल तर त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन मुख्य आधार स्थापित केला पाहिजे. कारण त्यांच्या अंतर्मनामध्ये भरपूर शक्ती आहे. अंतर्मनाची शक्ती ही अमर्याद आहे. त्याची बुद्धिमत्ता आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक गोष्ट समृद्ध करू शकतं, मार्गदर्शन करेल, समृद्ध बनवेल. हा विश्वास जेव्हा त्यांना स्वीकारावा लागेल आणि जेव्हा हे स्वीकारतील, म्हणजे डॉक्टर जोझेफ मर्फीने त्या व्यक्तीला काय सांगितलं की तुला अंतर्मनामध्ये खूप शक्ती आहे. तुझी अंतर्मनातली शक्ती तुझी बुद्धिमत्ता आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक समृद्ध करू शकते. पण केव्हा? तुला हा विश्वास करावा लागेल. जे विश्वास तू केलास तर ते स्वीकारही होईल तुला आणि तुझं अंतर्मन आपोआप सुद्धा निर्णय घेईल. तुम्हाला जर एखाद्या वेळेस एखादा निर्णय घ्यायला जर तुम्हाला कठीण जात असेल तर तुम्ही रात्री झोपायच्या वेळेस किंवा सकाळी उठल्यावर माझ्या सुप्त मना, माझ्या अंतर्मना, माझ्या अवचेतन मना मला तू गाईड कर की हा हा माझा प्रसंग आहे, मला याच्यामध्ये काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, तर मला निर्णय घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन कर. 101% तुम्हाला एक्झॅक्ट सोल्युशन मिळेल की काय केलं पाहिजे. तुमच्या समोर कुठेतरी येईल, तुम्हाला असे सर्कमस्टन्सेस येणार की तुमचा त्या प्रश्न जो तुम्ही सांगितला आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, तो तुम्हाला उत्तर देईल आणि परफेक्ट उत्तर देईल. तुम्ही हे करून बघा. एखादं छोटं जर तुम्हाला चॅलेंज आलं तर तुम्ही पहिले दीर्घ श्वास घ्या, पहिले शांत व्हा किंवा ड्राउझी स्टेट मध्ये या. तुझ्या अंतर्मनाला विचारा की मला इथे हा एक चॅलेंज आहे, मला याच्यासाठी उत्तर हवं आहे. तो तुम्हाला 101% आन्सर देणार. तेच या व्यक्तीला सांगितलं आहे डॉक्टर जोझफ मर्मीनी की तू हे कर आरोग्य चांगलं करण्यासाठी, पुन्हा तुला मनशांती मिळण्यासाठी. जेव्हा तू हे करायला सुरुवात करशील तुला मिळेल. आणि त्या व्यक्तीने ते केलं आणि त्याला तसा रिझल्ट मिळाला. त्या प्राध्यापकाने त्याचं जीवन कसं असावं त्याचं पूर्ण चित्र त्यांनी, त्याचं मुख्य आधार वाक्य होतं अनंत बुद्धिमत्ता मला सर्व प्रकारे मार्गदर्शन. पेजेस नंबर 44, 45, 46 ना.
हो. येत नाही याच्यामध्ये यार कंटिन्युएशन. त्यांनी स्वतःला दिलेले सजेशन कुठले होते? की मी पूर्णपणे निरोगी आहे. माझं मन आणि शरीर हे खूप छान आहे. सौंदर्य, प्रेम, शांतता, विपुलता माझ्याकडे आहे. कंटिन्युअस त्यांनी इतके छान 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 ऑटो सजेशन द्यायला सुरुवात केली. आधी हेट्रो सजेशन देत होता पूर्वी, जेव्हा त्याचं ठीक नव्हतं आयुष्य. पण आता त्यांनी ऑटो सजेशन सुरुवात केली. चांगले चांगले सजेशन द्यायला सुरुवात केली. स्वतःला चांगले सेंटेन्सेस द्यायला लागले. माझं संपूर्ण आयुष्य खूप सुंदर, म्हणजे त्यांनी इतकं सुंदर त्याचं हे केलेलं, चित्र बनवलेलं. त्याच्या जीवनाच्या शाश्वत नियमावर आधारित त्याचं जीवन आहे हे त्याला जेव्हा कळलं, त्याचं संपूर्ण आयुष्य त्यांनी त्या आदेश तत्व हे माझ्या संपूर्ण आयुष्यावर नियंत्रण ठेवतात असं त्याला समजलं. आणि तसेच त्याचे विचार स्वरूपून त्याला अनुसरून त्याचा प्रतिसाद मिळाला. त्याला ते तसं तसंच प्रतिसाद मिळत गेला आणि त्याचं जीवन बदललं. हळूहळू हळूहळू ते जे वाक्य होते तेव्हा तो त्याची पुनरावृत्ती करायचा, रिपिटेशन करायचा, जणू जाणून प्रेमळपणे पुनरावृत्ती हळूहळू रोज दिवसातून 3दा 4दा 5दा कंटिन्युअस तो बोलायला लागला, बोलायला लागला. आणि मग तसंच त्याच्या आयुष्यामध्ये झालं आणि त्या सूचना त्याच्यासाठी उपयुक्त ठरल्या. प्रगतीबद्दल माहिती दिली, लिहिलं दिवसातून एकदम मुखाद्राच्या हळूहळू आणि पहा हे झालंय आता पुढे. अंतर्मन वाद घालत नाही. अंतर्मन खूप बुद्धिमान आहे. त्याला सर्व प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत. मात्र ही उत्तरे माहीत आहे हे त्याला माहीत नसते. तो तुमच्याशी वाद घालत नाही किंवा प्रतिक्रिया देत नाही किंवा मला अशा सूचना देऊ नका असंही म्हणत नाही. जेव्हा तुम्ही एक मिनिट म्हणता थांब थांब. आता मी छोटं छोटं एक्सप्लेन करते. सो म्हणजे खूप जास्त झालं की अंतर्मन खूप बुद्धिवान आहे. म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड इट्स व्हेरी इंटेलिजंट मन. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहित आहे, सगळ्या प्रश्नांची. पण हे त्याला माहित नाहीये, म्हणजे अंतर्मनाला हे नाही माहित आहे. अंतर्मनाकडे एवढी शक्ती आहे की ते तुमचा हर एक चॅलेंज रिझॉल्व्ह करू शकतं. हे त्याला माहित नसल्यामुळे तो तुमच्याशी वाद नाही घालत असा, तो किंवा तुम्हाला प्रतिक्रिया सुद्धा देत नाही. तो फक्त जो हुकुम मेरे आका, जे तुम्ही म्हणाल ते सत्य, असं तो आपल्याला म्हणतो. किंवा तो असंही म्हणणार नाही, जर त्याला चुकीची सूचना मिळाली तर तो हे म्हणणार नाही तुम्हाला की मला ही सूचना नका देऊ, हे ठीक नाही आहे. पुढे. जेव्हा तुम्ही म्हणता मी हे करू शकत नाही, माझे वय झाले आहे, मी ही जबाबदारी सांभाळू शकत नाही, मी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या घरात जन्मलो, मला योग्य राजकारणी कोण आहे ते माहीत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, तेव्हा तुम्ही हे नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात घुसडत असता. ते त्यानुसार प्रतिक्रिया देते. असे करून तुम्ही खरोखरच तुमच्या स्वतःच्या चांगल्या गोष्टींना अडथळा आणत असता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात कमतरता, सॉरी मर्यादा. मर्यादा आणि निराशा उत्पन्न होते. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनात अडथळे, अवरोध किंवा विलंब उभे करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनातील बुद्धी आणि बुद्धिमत्ता नाकारता. तुम्ही त्यांचा फायदा घेऊ शकत नाही. जर तुमचा विश्वास असेल की तुमचे अंतर्मन तुमची समस्या सोडवू शकत नाही, तेव्हा याची परिणिती मानसिक आणि भावनिक कल्लोळ आणि गुंता, त्यानंतर आजारपण आणि न्यूरोटिक प्रवृत्ती यामध्ये होते. हम्म. सो अंतर्मन वाद घालत नाही. त्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे, त्याच्या प्रचंड शक्तीचं त्याला माहित आहे. पण त्याला हे तो तुमच्याशी वाद घालणार नाही, चांगलं किंवा वाईट याच्यावर. मला सूचना अशा देऊ नका, ही चांगली सूचना नाही, तो असं कधीही तुम्हाला म्हणणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला सूचना द्याल, तुम्ही म्हणाल की अरे मला तर हेच होऊ शकत नाही, खूप कष्ट करूनच पैसा कमावा लागतो, पैसा पैशाला कळत जातो, किंवा माझं वय झालंय आता मी काम नाही करू शकत, माझे केसेस खूप गळत आहे, मी हे करूच शकत नाही, मी चुकीच्याच ठिकाणी जन्मलो, मला चांगल्या घरात जन्म नाही झाला, नाही तर मी आज कुठे तर कुठे आलोच, की मी हे झालं ते झालं, राजकारणी कोण आहे ते, म्हणजे
जेव्हा आपण हे सगळे नकारात्मक विचार कंटिन्यू जेव्हा बोलतो ते तुमच्या अंतर्मनामध्ये पेनिट्रेट होत असतात, घुसत असतात आणि त्याप्रमाणे ते विचार गेले, प्रतिक्रिया त्याप्रमाणे मिळेल. तुम्ही जेव्हा खरोखर स्वतःच्या चांगल्या गोष्टींना म्हणजे अडथळा आणता, जेव्हा तुम्ही असे विचार करता, माझं वय झालंय म्हणजे माझे गुडघे दुखणारच. आता सगळीकडे एक म्हणजे लोकांचं असं आहे की खूप वय झालंय, आजकाल तर गुडघे होणारच, आजकाल तर शुगर कोणालाही होतेच, हे नाही खाल्लं पाहिजे, ते झालं पाहिजे. वय झालं की गुडघ्यांचा त्रास होतो, पायांचा त्रास होतो. त्याच्यानंतर खूप लहान लहान मुलांना आजकाल हार्ट अटॅक येते. म्हणजे या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस काही कुठून ना कुठून ऐकतो आणि तसं तसं स्वतःला आपण बोलत असतो. सो त्यानुसार त्याची प्रतिक्रिया येते. आणि या प्रतिक्रियेमुळे असं होतं की जेव्हा चांगल्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये जर चांगल्या गोष्टी घडतही असतील, पण त्याला इथे कुठेतरी ब्रेक लागेल तुमच्या विचारांमुळं. मग आयुष्यामध्ये कमतरता, मर्यादा आणि निराशा उत्पन्न होते. जेव्हा आयुष्य कमतरता आणि जेव्हा तुमची अंतर्मन अडथळे आणि अवरोध आणि विलंब उभे करतो, तेव्हा तुमच्या अवचेतन मनातली बुद्धी आणि बुद्धिमत्ता आपण नाकारतो. केव्हा नाकारतो? हे सेंटेन्स पुन्हा मी एकदा रिपीट करते, व्यवस्थित तुम्ही ऐका. मला योग्य राजकारणी कोण आहे हे माहित नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, तेव्हा तुम्ही हे नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात घुसता, त्यानुसार त्याची प्रतिक्रिया मिळते. असे करून आपण खरोखरच तुमच्या स्वतःच्या चांगल्या गोष्टींना अडथळा आणत असता. त्यामुळे तुमचं आयुष्य म्हणजे हे झाले आपल्या थॉट्स मुळे काय झालं, आपल्या आयुष्यामध्ये कमतरता, मर्यादा आणि निराशा उत्पन्न होते. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनात अडथळे, अवरोध आणि विलंब उभा करता, तेव्हा तुमच्या अवचेतन मनातील बुद्धी आणि बुद्धिमत्ता नाकारता. केव्हा नाकारतो आपण? जेव्हा आपण अडथळे निर्माण करतो, आपल्याला निराशा उत्पन्न होते, कमतरता वाटते. मग त्यावेळेस आपली जी अंतर्मनाची शक्ती आहे त्याला आपण नाकारतो. आपण त्याला त्याचा फायदा घेऊ शकत नाही. कारण आपल्या आतमध्येच ते आहे, ते आपण ऍक्सेप्टच करत नाही की नाही नाही, अंतर्मन हे करू शकतं, अंतर्मनामध्ये इतकी शक्ती आहे. आणि मग त्याचा आपण फायदाही घेऊ शकत नाही. त्यामुळं तुमचे अंतर्मन तुमची ती जी काही चॅलेंज आहे तेही मग ते सोडवू शकत नाही. तुमच्यामध्ये मानसिक आणि भावनिक कंटिन्युअस तिथे कुठे ना कुठे कॉन्फ्लिक्ट चालू राहील की असं होईल का, असं होतं का, बोलल्याने असं होईल का, विचार असे केल्याने असं होतं का, तिथे कॉन्फ्लिक्ट येतो. आणि मग मग ते आजारपण, न्यूरोटिक प्रवृत्ती इथे येते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनामध्ये व्यवस्थितपणे स्वतः त्या गोष्टींवर विश्वास ठेवावा लागेल. सारखे तुम्हाला सजेशन द्यावं लागेल. रिपीट थॉट्स तुमचे प्रोसेस तुम्हाला चेंज करावी लागेल. तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींवर मात करू शकाल. पुढे लास्ट पॅरेग्राफ एक्सप्लेन करताना समजलेला आहे की पुन्हा एकदा समजून सांगू? मॅम परत एकदा सांगा. ठीक आहे. सो अंतर्मन वाद घालत नाही. आपल्याला माहित आहे, अंतर्मन आपल्याला कधीच म्हणणार नाही की तू हे का करतो आहेस किंवा तू का हे केलंस, असं तो म्हणत नाही. कारण त्याच्याकडे तेवढी ती पॉवर त्याच्याकडे खूप आहे, प्रचंड पॉवर आहे त्याच्याकडे. त्याला सगळ्या गोष्टींची उत्तरं माहित आहे. पण तो तुमच्यासोबत वाद घालणार नाही किंवा कुठली प्रतिक्रिया देत म्हणजे मला असं सूचना देऊ नका असंही तो म्हणणार नाही. प्राजक्ता, हे वाक्य सेंटेन्स तुमच्याशी वाद घालत नाही किंवा आहे का हे लास्टला? हो हो प्राजक्त, तो तुमच्याशी वाद घालत नाही किंवा प्रतिक्रिया देत नाही, हेच आहे ना? हो हो येस, ओके. सो मग जेव्हा त्याच्याकडे एवढी मोठी शक्ती आहे, त्याला माहित आहे, पण तो तुमच्यासोबत वादही घालणार नाही, तुम्हाला एक प्रतिक्रिया पण देणार नाही आणि हेही म्हणणार नाही की अरे मला हे सजेशन देऊ नको, मला हे सूचना तू देऊ नको.
जेव्हा आपण स्वतःच म्हणतो ना, जसं आपण स्वतः हे वाक्य म्हणत असतो, मी हे करू शकत नाही, माझं वय झालेलं आहे, मी ही जबाबदारी सांभाळू शकत नाही, मी चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या जागी जन्मलो. 1-2 मिनिटं थांबते हा मी. माझ्या घरी थोडा आवाज आहे. हा. अं, मी तुम्हाला ओळखत नाही, तिथं तुमचे नकारात्मक विचारांनी अंतर्मनात घुसल्यानंतर ते त्यासारखी प्रतिक्रिया देतात. जसे जसे सजेशन देऊ त्याप्रमाणे त्याची तुम्हाला रिझल्ट मिळतील. प्रतिक्रिया देते म्हणजेच रिझल्ट मिळतात. मग आज हे काय झालं? मी स्वतःला जर सजेशन चांगले नाही दिले, तर मी माझ्या आयुष्यामध्ये होणाऱ्या चांगल्या गोष्टींना काय केला? ब्रेक लावला. एवढं समजलं? यामुळे काय झालं? नेक्स्ट माझं आपल्या आयुष्यामध्ये काय झालं? कमी, मर्यादा, निराशा उत्पन्न झाली. आणि आपल्या अंतर्मनामध्ये मग ते एक ऑब्स्टॅकल निर्माण झाला. एक अडथळा, अवरोध, विलंब. कारण कंटिन्युअस जर मी सारखं हे म्हणत गेली, मला हे होतं, मला ते होतं, माझं हे झालं, माझं ते झालं, माझ्याकडे कोणी ऐकतच नाही, माझं कोणी पाहतच नाही, माझं वय झालेलं आहे, माझे पाय दुखणार, माझे गुडघे दुखणार, मला हेरिडिटरी आहे, असे सुरू. जेव्हा कंटिन्युअस तुम्ही जर निगेटिव्ह 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 बोललात, तर तुमचं अंतर्मन काय काम करणार? तुम्ही तुमच्या अवचेतन मनातली बुद्धी आणि बुद्धिमत्ताच नाकारत आहात इथे. मग तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकणार? मला आज माहित आहे माझ्या बुद्धिमत्तेवर, मला माहित आहे माझ्या अंतर्मनाची शक्ती किती मोठी आहे. मग मी माझ्या विचारांवर नियंत्रण करेल, माझ्या शब्दांवर नियंत्रण करेल, माझे सजेशन्सवर मी नियंत्रण करेल. मी हे जे काही वाक्य सेंटेन्स वरती आहे, हे मी कधीच म्हणणार नाही. जर मी हे म्हटले तर काय होणार आहे? माझ्या मनातली बुद्धिमत्ता, माझी स्वतःची बुद्धिमत्ता मी नाकारेल. मी माझ्या अवचेतन मनावर अविश्वास दाखवेल, त्याची शक्तीच मी नाकारणार, तर माझ्यासोबत त्याच्या चांगल्या गोष्टी शक्यच नाहीये मग हे होणार. तो कधीच माझी एकही समस्या सोडू शकणार नाही. सारखं कुठे ना कुठे मग मानसिक आणि भावनिक कल्लोळ चालेल. मनातला, विचारांचा कंटिन्युअस कुठे ना कुठेतरी ते वाद चालू राहील. आणि मग ते जे वाद असतात ना, मग याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे सेल निर्माण होतील. कारण सेल्स ऐकतात. रोज ते सेल जे आपण बोलतो ते ऐकतात. आणि मग जर चांगलं ऐकलं तर, आणि वाईट जर ऐकलं तर नॅचरली जे आजारपण आहे, न्यूरोटिक प्रवृत्ती आपल्यामध्ये येईल. कळलं आता सगळ्यांना? झालं क्लिअर? हो मॅम. यस. पुढे. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि निराशेवर मात करण्यासाठी दिवसातून अनेक वेळा ठामपणे म्हणा, अमर्यादित बुद्धिमत्तेने मला ही इच्छा दिली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मला आदर्श योजनेचे मार्गदर्शन करते, त्याचे नेतृत्व करते आणि आवश्यक गोष्टी सांगते. मला माहित आहे की माझ्या अवचेतनाची सखोल समज आता प्रतिक्रिया देत आहे आणि मला जे वाटते आणि ज्याचा दावा करतो त्याची बाहेर अभिव्यक्ती होत असते. सर्वत्र संतुलन, समतोल आणि समता आहे. जर आपण इथेच थांबूया. सो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या निराशेवर मात करण्यासाठी आपल्या स्वतःला आपल्याला चांगले सजेशन, चांगले अफर्मेशन्स द्यावे लागतील. कारण ही जी अमर्याद बुद्धिमत्ता माझ्याकडे आहे, ती जी त्याचा मला वापर करायचा जर चांगला असेल, तर मला अवचेतन मनासोबत चांगलेच विचार आपल्याला टाकावे लागेल. अमर्याद बुद्धिमत्तेने मला ही इच्छा दिली आहे की ती पूर्ण करण्यासाठी मला आदर्श योजनेचं मार्गदर्शन करायचंय. म्हणजे माझ्या योजना ह्या चांगल्या असाव्या. अवचेतन मनाची सखोल समज प्रतिक्रिया देत असते, हे जेव्हा मला कळलेलं आहे, तर मग मला त्याचप्रमाणे सजेशन द्यावे लागेल. पुढे उद्या आपण हा अजून पुन्हा पॅरा एक्सप्लेन करूया. 6:27 झालेले आहे पुन्हा, कारण हे पूर्ण एक्सप्लेन करायला वेळ लागेल अजून. ठीक आहे.
ह्या पॅरेग्राफ मध्ये हेच सांगितलंय की तुमच्या अवचेतन मनामध्ये शक्ती आहे, ती पूर्णतः तुम्ही जी म्हणता ते सगळं ते त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की ती प्रतिक्रिया तो तशीच आपल्याला देईल. आणि म्हणजे ठामपणे हे जोसेफ मर्फी सांगत आहे आपल्याला की अवचेतन मनाच्या सखोल समज आता प्रतिक्रिया देत असतो आणि मला जे वाटतं त्याचा तो दावा सुद्धा करतो. अंतर्मन त्याची बाहेर अभिव्यक्ती होत असते आणि त्याप्रमाणे सर्वत्र संतुलन, समतोल आणि समता आहे. उद्या हा पुन्हा पॅरेग्राफ रिपीट मी करेल. आज आपण इथेच थांबूया. 6:28 झाले आहे. जर काही कळलं नसेल तर आपण पुन्हा एक्सप्लेन करूया आणि काही प्रश्न असतील तर विचारा. प्राजक्ता. मॅम, ते तुम्ही बोलले होते ना की आपल्याला एखादं चॅलेंज असेल तर आपण त्याला म्हणजे दीर्घ श्वास घेऊन काय म्हणजे कसं सांगायचं बोलले. दीर्घ श्वास घेणे म्हणजे स्वतःला आपण अल्फा थिटा स्टेट मध्ये न्यायचं असतं. तेव्हा अवचेतन मन आपलं जागं होतं आणि जेव्हा अवचेतन मन जागं होतं तेव्हा आपण जे सजेशन देऊ ते त्याच्यामध्ये जातं. जसं ड्राउझी स्टेट मध्ये आपण असतो ना, सकाळी सकाळी झोपेतून उठतो तेव्हाच आपले अफर्मेशन जसे सुचिता मॅमनी रेकॉर्ड करून ठेवलेले आहे. उठल्याबरोबर ते लावून ठेवा. ड्राउझी स्टेट मध्ये कंटिन्युअस ते रिपीट झाले की तसं तसं तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. जेव्हा आपले श्वास कमी होतील, आपले विचार, ते आपले जे बीटा थिटा वेव्स आहे ते जेवढ्या कमी होतील तेवढं अवचेतन मन जागं होतं. म्हणून ते हळूहळू श्वास घ्यायचा आणि स्वतः पहिले खाम अँड कूल व्हायचं आणि मग ते अफर्मेशन्स बोलायचे. ओके, थँक्यू. प्राजक्ता, आजच्या लेसन वरून काय टेक अवे घेतला? दुसरं कोणाला शेअर करायचं आहे का टेक अवे? तुम्हाला काय लक्षात आलं आजच्या लेसन मधून? हा, म्हणजे मलाही थोडस ना काय म्हणते त्याला, एक असा विश्वास बसेल की हा मी व्यवस्थित एक्सप्लेन करते. नाहीतर काही काही मराठी असं असतं ना, म्हणजे खूप असं सांगताना थोडस हे होतं. तर तुम्ही मला खरं सांगा की समजलं नाही समजलं, कुठे तुम्हाला कळलं नसेल तेही सांगा. तुम्ही काय टेक अवे, ऍटलीस्ट तुम्ही एखादी वस्तू आजच्या लेसन म्हणजे एवढ्याच्यातून घेतली असेल ना की हा मला हे असं करायचं आहे, ते तुम्ही काय असं घेतलेलं आहे ते सांगा. म्हणजे आपलं बाह्य मन असतं ते वाद घालतं कुठल्याही गोष्टीवर आणि आपलं अंतर्मन असतं ते म्हणजे चांगल्या वाद घालतं म्हणजे गोष्टीचा अंतर्मन आपण जर वाद विचार घालत नाही दिला तुमचं. व बाह्यमध्येच ना, चेतन मन आपलं असते ते वाद घालतं ना एखाद्या गोष्टीवर. वाद घालतं हा ते हा. म्हणजे आपण हा. आणि तेच जर आपण अंतर्मनाला विचारलं, चांगले विचार दिले तर ते आपल्याला म्हणजे चांगल्या गोष्टी देतं. हम्म. सजेशन तर आपण आपल्यात खूप बदल होतात असं ते अंतर्मन करते ना. जेवढे चांगले विचार देईल तेवढेच ते आपल्याला चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करते. फक्त आपण बाह्य मन असतं ते आपल्याला फक्त वाद विवाद आणि ज्या दुसऱ्या गोष्टी आपल्याला ज्या नको आहेत त्या गोष्टी आपण विचार करतो. ते एकच आहे की आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट घेऊन आपण स्वतःचं नुकसान करत असतो. हम्म. कारण आपण जे पाहू, जे लिहू, जे थॉट प्रोसेस करू तेच तुमच्या समोर येणार ना. हम्म. आपल्याला युनिव्हर्स तेव्हाच रस्ता दाखवेल जेव्हा आपण आपले थॉट चांगले करू, आपले विचार चांगले असतील तेव्हाच तो आपल्याला हे देईल. तुम्ही ऑटो सजेशन म्हणजे स्वतःचे सजेशन काय देता, हेट्रो सजेशन मध्ये तुम्हाला बाजूबाजूनं काय मिळतं, मग तुम्ही काय घेत आहात, तुमचे सजेशन कसे आहे, बरोबर. पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ते हेट्रो असो ऑटो असो, तुम्हाला निगेटिव्ह आहेत की पॉझिटिव्ह आहेत. पुढे बाह्य सूचनांवर स्वतः जास्त विश्वास स्वतः जास्त आवाज नाही विश्वास येत आहे. ठेवू नये.
बाह्य सूचनांवर स्वतः जास्त विश्वास ठेवू नये. त्यांना आपल्यामध्ये निगेटिव्ह असतील तर त्यांना आपल्यामध्ये घेऊ नये जास्त. हम्म. कारण आपणच एक मोठं ट्रेजर हाऊस आहोत. हम्म. हम्म. तुम्ही बघितलं असेल ती जी लेडी होती 75 इयर्स ओल्ड, जेव्हा तिने एक पार्टनर अट्रॅक्ट केला बॅगवाला, म्हणजे असे मागच्या ज्या 2-3 स्टोरीज आपण ऐकल्या आहेत, बघितल्या आहे, शीर्ष तर जबाब. किती त्या लोकांनी स्वतःच्या थॉट्स प्रोसेसवर काम करून त्यांना जे हवं होतं ते मिळवलं होतं. आपण जे आपल्या आसपास जे असतं जसं मीडिया, टीव्ही हे ते जेव्हा बघतो, तर त्याच्यातून आपण घेतो काय? मोस्टली निगेटिव्ह वस्तूच, म्हणजे निगेटिव्ह सिच्युएशन आपल्या समोर येते. सो आपण ठरवायचं की मी घ्यायचं की नाही. माझ्या डोक्यामध्ये मी किती याला शिरू देऊ, म्हणजे किती एंट्री देऊ याला, देऊ की नको देऊ. एंट्री दिली तर काय होईल, मग ते माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल. मग कुठे ना कुठे ते जेव्हा प्रतिक्रिया होईल, मग ते आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी तुमच्या समोर येणारच आहे. तुम्ही जितकं जास्त त्याला पाणी द्याल त्या विचाराला, तेवढं ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला बिलकुल पिक्चर दिसणार. मॅडम मला पण हे कळालं की आपण म्हणजे जे विचार करतो तसंच आपल्याला अनुभव येतात. म्हणजे आपण जर चांगले विचार केले तर त्याच्यातनं चांगले अनुभव येतात. तर म्हणजे मला हम्म. आज याच्यातनं तुम- हे कळलं की आपल्याला जे हवं तेच आपण मागायचं, हम्म. जे नको ते आपण म्हणजे विचार पण करायचा नाही त्या गोष्टीचा. करायचं नाही. कारण मी एक सांगू तुम्हाला, आपल्या बॉडीमध्ये जे सेल आहेत ना, म्हणजे हे महत्वाचं आहे, पुन्हा अजून एकदा ऐकून घ्या. आपल्या बॉडीतले जे सेल आहे, ते जे सेल आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह असं आपण कंटिन्यू सपोज डेली आपण जे आहे, भरपूर पॉझिटिव्ह सेल्स आपल्या सेल्स जे असतात ते जन्म घेतात. आणि जर तुम्ही एक निगेटिव्ह थॉट घेतला, तर ते 5 दिवसाचे जे चांगले पॉझिटिव्ह सेल झाले होते ना, ते एकाच मिनिटाला मरून जातात. एक निगेटिव्ह थॉट ते 5 दिवसाचे आलेले पॉझिटिव्ह याला मारून टाकतो. हम्म. एक याच्यातनं मला भीतीचा हे थॉट. कळलं. हम्म. जसं आता कोविडच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल, काहीशे म्हणजे पुष्कळ काही लोक असे भीतीने मेले. हो. काहींना खरं त्रास होता, काही भीतीमुळे मेले, काही न्यूज ऐकल्या, काहींना असं वाटलं की नाही असं होणारच नाही. म्हणजे एवढा तो हवा पवा होता त्यावेळेस, की खूप लोकांचं जीवन म्हणजे त्याच्यामध्ये गेलेलं आहे. ज्या लोकांनी, काही काही लोक असे ज्यांनी ते ऐकलंच नाही. बरोबर. माझे स्वतःचे सासू सासरे, ते जिथे राहतात तिथे खूप काही गाव म्हटल्यानंतर धूळ माती सगळं ते, आणि ते काही खूप असं पॉश असं बाथरूम, आणि ते हायजीन, आणि ते मास्क, आणि ते सॅनिटायझर वगैरे काहीच नाहीये. काहीच नाही. बरोबर. त्या दोघांनी ते एक सर्दी सारखं एवढं फक्त त्यांच्या डोक्यात होतं की सर्दी लोकांना होते. ते 99 आणि 80 आणि 90 त्यांचे एज आहे. त्यांना साधा तापही आला नाही त्या पिरियडला. त्यांनी विचारच नाही केला ना कारण म्हणजे त्या त्यांच्या, गोष्टी. हा, डोक्यातच नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या. त्यांनी घेतल्याच नाही त्या. आणि माझी सासूबाईंचं तर नेहमी वाक्य असतं की मी खूपच चांगली आहे. आणि तिला काही झालं की तिचं असतं की मला फक्त एक सलाईन घ्यायची आहे, मी म्हणजे छान होते, मला फक्त व्यवस्थित. एक सलाईन. आणि तसंच आहे तिचं. तिला काही होऊ दे, एक सलाईन घेऊन आली की ती एकदम स्ट्रॉंग होऊन जाते. त्यांचे विचार त्या फक्त पॅरालाइज्ड पॉझिटिव्ह. आहेत. हा, त्या पॅरालाइज्ड आहेत. चालताना दुसऱ्यांचा सहारा घेऊन चालतात. पण इतकी स्ट्रॉंग इच्छाशक्ती आहे त्या लेडीची, ही प्रचंड शक्ती आहे त्यांच्यामध्ये. तर ह्या वाक्याचं एक मला चांगलंच उदाहरण मॅडम माहित आहे. म्हणजे माझी पण चुलती आहे. कायम मला सगळ्यांनाच म्हणती मी कायम चांगलीच आहे, मी चांगली नाही. खरंच ती म्हणजे इतकी चांगली राहते ना. आता तिचं वय 80 आहे, पण ती एकदम अशी मस्त आहे खरंच. पण तिच्या बोलण्यात काय मस्त, मी कायम चांगली. हो, माझे बरोबर आहे. हम्म. माझे सासू सासरे आहेत, त्यांचंही तसंच आहे. काही होत नाहीये आम्हाला. ते अजूनही स्ट्रॉंग हम्म. आहे. 89 बरोबर वय आहे. आहे सासऱ्यांचं.
आणि माझ्या आईचं म्हणजे होतं ना, माझी मावशी इथेच आमच्या घरीच ती मरण पावली. सो तिला पण तेच हेल्थ चॅलेंज होतं जे माझ्या आईला आलेलं लास्ट टाइमला. सो माझ्या आईचं एक सेंटेन्स असायचं नेहमी, की जे सुधा मावशीला झालंय ना मला तसंच काहीतरी होईल, मी मग तशीच जाणार. जे सुधा मावशीला झालंय ना मला तसंच काहीतरी होईल, मी तशीच जाणार. म्हणजे ती कधी कधीतरी असं बोलून जायची नेहमी. याचा अर्थ तिच्या डोक्यामध्ये कुठेतरी हे एक पेरल्या गेलं होतं. आणि मग ते पेरल्या गेल्यामुळे तिच्या त्या अंतर्मनाने ते ऍक्सेप्ट पण केलं होतं. आणि ते ऍक्सेप्ट केल्यामुळे मग लास्ट स्टेजला तिला तेच झालं. आणि ते एका महिन्यात गेली. कधी जेवायला बसली जर तिला ठसका लागला तर तिचं एकच वाक्य असायचं, मला काहीतरी झालंय आतमध्ये, मी तर काहीतरी झालंय. सारखं ती असं म्हणत म्हणत म्हणायची ती. सो आजचं लेसन बऱ्यापैकी आपण समजलं असं गृहीत धरते. लेसन पुन्हा वाचा. नाही समजलं असेल तर पुन्हा उद्या विचारा. पण व्यवस्थित समजून घ्या. चुकीची समजून करून पुढे नाही जायचंय. लेसन पुन्हा पुन्हा वाचा. सेंटेन्सला अंडरलाईन करा. जे तुम्हाला वाटतं की मला हे नाही कळलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी विचारा. आणि आपल्या बॉडी सेल्स आपले रोज 26,000 सेल जन्म घेतात, रोज मरतात पण. जन्म घेणाऱ्या सेल्सला आपण चांगले थॉट, चांगले सजेशन दिले तर तो पुढे पुढे चांगलं चांगलं सांगेल. तुम्ही जर त्याला एक सजेशन जर निगेटिव्ह दिलं तर तो तिथेच मरतो. ते म्हणजे आणि तो मरताना समोरच्याला देऊन जातो की माझ्या माझ्या बॉसचं हे म्हणणं आहे. मग तो कंटिन्यू ठेवतो, तो तसं तसं ते कंटिन्यू चालत असतं. म्हणून तुमचे ऑटो सजेशन हे नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगले असावे. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच एव्हरीवन. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होते. आणि मला असं ना असं वाटतं की मी लवकर लवकर खूप शेअरिंग ऐकावी. जसं ज्योती मॅम तुमच्याकडून पण मला ऐकायचं आहे. तुमचं चॅलेंज होतं ते झालं कम्प्लीट. नाही झाला अजून. मग तुमचे सजेशन चेंज करा. तुमचं आता तुम्हाला एवढं तुमच्या अंतर्मनाची शक्ती जर तुम्हाला कळली आहे तर ती वापरा. हो चालू आहे मॅम. थोडं कमी हम्म पडत हम्म असेल हम्म. अजून. हा, कीर्ती मे बी मॅडम आता पुण्यात माहित आली नाही. की हम्म. कीर्ती मॅडम प्राजक्ता पुण्यात तुला आली काही की मी बोलायचं? करणार हा. आहे. वाव मोमेंट. येस. प्राजक्ता तुला काही शेअर करायचं का? नाही मॅम. ठीक आहे, चालेल. ओके. यस, थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू परमेश्वरा. जे इथे माझे सगळे पार्टिसिपंट इतके छान आहे, जे मला समजून घेतात, ज्यांना त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी येऊ दे. खूप खूप भरपूर पैसा त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ दे. आरोग्य, सुख, समृद्धी. प्रत्येक दिवस हा एक सेलिब्रेशन असावा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. 2 अफर्मेशन ऍटलिस्ट डेली दिवसभर 5-10 वेळा म्हणा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये नवीन एक चैतन्य निर्माण करा. आणि नवीन नवीन तुमच्या छान छान आयुष्यामध्ये गोष्टी घडू द्या. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मला थँक्यू. शेअरिंग पाहिजे आहे. नेक्स्ट वीक आय वॉन्ट शेअरिंग. मला यस. शेअरिंग आवडायला म्हणजे शेअरिंग ऐकायला आवडेल असं मला म्हणायचंय. So नक्कीच मी मला पुण्यात शेअरिंग आले. मिळेल. पुण्यात किती 13ला येणार आहे ना, म्हणजे होळीला पुण्यात आहे का? 13 मॉर्निंग. सो थँक्यू सो मच प्रतिभा मॅम. चला मीटिंग एंड करते मी. आणि थँक्यू हे झूम, रेकॉर्डिंग थँक्यू कोण बंद युट्यूब, करेल? थँक्यू नेट. प्रतिभा मॅमच करते. मी पण करू शकते. येस.